पश्चिममध्ये ज्याचा बेडरूम, पश्चिममध्ये ज्याच्याकडे वास्तुदोष नाही, तिथे किचन नाही, तिथे टॉयलेट नाही, तो माणूस जगातला श्रीमंत माणूस. पश्चिमेचा बेडरूम. पश्चिमेचा बेडरूम पाहिजे. विश्वकर्मा प्रकाश सांगतात की राजांचा बेडरूम त्यावेळी पश्चिमेला असायचा. त्याचं कारण इच्छापूर्ती स्थान आहे. झोपेमध्ये जी काही इच्छा करणार, झोपताना जी इच्छा करणार ती उठल्यावरती किंवा येत्या काळात लगेच पूर्णच होणार ती. तर पश्चिमेचा आणि दक्षिणेचा, जसं मी म्हणलो की ह्या दोन बेस्ट, पण सगळ्यात बेस्ट पश्चिम मानली जाते. आणखी राजांचा बेडरूम पूर्वकाळी पश्चिमेला असायचा. हो, म्हणून ते श्रीमंत होते राजे आणि गर्भ श्रीमंत. आणि म्हणून पश्चिम दिशेची एवढी महत्व आहे की तुम्ही पश्चिमला कुठेही जावं, म्हणजे पश्चिम, भारताचं पश्चिम जरी बघितलं तरी पण ते पॉवरफुल आहे. बरोबर. गेन्सची दिशा आहे पश्चिम. गेन्स गेन्स ॲम्प्लिफाय करतं, डबल करतं तुझ्या गोष्टी. ओके. 10 रुपयाचे 20, 20चे 100, 1000, करोड, लाख, करोड असं. पश्चिम दिशा. पश्चिम दिशा ॲम्प्लिफाय करते, डबल करते. सर, तुम्ही जर सांगितलं की म्हणजे तुम्ही जर सांगितलं की पश्चिम दिशेचे राज्य पण आपले श्रीमंत आहे, कोणकोणत्या राज्य आपण कन्सिडर करू शकतो पश्चिम दिशेला? पश्चिम दिशेला राज्य म्हणजे आज आपल्या इंडियाच्या वेस्टला गुजरात आहे. डायमंड वेस्ट. हा, डायमंड हब. वेस्ट नेहमी आपल्याला डॉमिनेट करणार. वेस्ट नेहमी पैशासाठी वरच असणार. वेस्टकडे बिझनेसच असणार. जसं तुम्ही फॉर एक्झाम्पल देतो मी वेस्टवरनं फॉर एक्झाम्पल द्यायचं तर तुम्ही कुठल्याही वेस्टला जावं. जसं आता मी मुंबईला राहतो तर मुंबईच्या वेस्टला म्हणजे स्टेशनच्या वेस्ट साईडला सगळीकडे मार्केटच आहे. तुम्ही मुंबईला गेला असेल तर दादर वेस्ट मार्केट, म्हणजे तुम्ही जे स्टेशनच्या बाहेर जाल तर वेस्ट साईडला तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं मार्केटच भेटेल. फ्रॉम CST टू बोरिवली. बरोबर. किंवा तुम्ही कुठेही जावा स्टेशन. पश्चिम दिशा म्हणजे वेस्ट म्हणजे पश्चिम दिशेबद्दल बोलतो. पश्चिम दिशेला गेन्सच असतं. तिथे नॉलेज असणार, गेन्स असणार, पैसा असणार. तर ह्या सगळ्या गोष्टी तिथे लागून आहे. तिथे बिझनेस असणार. वर्क फ्रॉम होम असेल तर त्याच्या दिशा असं आहेत की तुम्ही वर्क फ्रॉम होम असेल आणि तुम्ही जर ईस्ट फेसिंग जर बसत असाल, म्हणजे फेसिंग सांगतोय मी, रूममध्ये जर वेस्टच्या बसत, जसं प्रत्येकाकडे 4 BHK 3 BHK नसतो, नॉर्मल पण घर असतं. मग तुम्ही घराच्या कुठल्या दिशेला बसताय एक्झॅक्ट ते मॅटर करतं. म्हणून मग तुम्ही जर वेस्टला बसताय तर तुमचं फेसिंग ईस्टला असेल किंवा वेस्टला असेल तर बेस्ट, किंवा नॉर्थला. साऊथला फेस करू नका जर तुम्ही वर्क फ्रॉम होम करताय तर. ओके. हे पर्टिक्युलर दिशा आहे. आणि बेडरूम वाईज असं आहे की बेडरूम जिकडे मी सांगतोय आता वेस्ट पर्यंत, पश्चिम पर्यंत आलो. आता आपण सांगतोय पश्चिम आणि वायव्याच्या मधली पश्चिम वायव्य. तर पश्चिम वायव्य काय करते, तुम्हाला ऍडिक्शन लावते. पश्चिम वायव्य ही दिशा नेगेटिव्ह मानली गेली की पश्चिम वायव्य तुम्हाला ऍडिक्शन लावते. पश्चिम वायव्य आपण म्हणतो ना की प्लॉटमध्ये किंवा घरामध्ये, आपण प्लॉटमध्ये सेप्टिक टँकसाठी यूज करतो किंवा वॉशरूमसाठी यूज करतो. तर इकडे बेडरूम नसलेला बरा, कारण की हे आधीच्या काळात ह्याला कोपभवन म्हणायचे. कोपभवन म्हणजे ज्याला थोडं आपलं बोलतात ना डिटॉक्सिफिकेशन करायचं आहे, किंवा कोणाला थोडं टेन्शन आहे, किंवा राजा महाराजा त्यावेळी लढायला जायचे तेव्हा त्यांच्या राणी महाराणी असायचे, त्यांना थोडं काय स्वतःला व्यक्त करायचं किंवा शांत बसायचं किंवा त्यांचं बोलतात ना आपण एक टाईम स्पेंड करायचं आहे, सिंगल टाईम, जो आपलं टेन्शन आहे किंवा डिटॉक्सिफाय होतं तिथे जाऊन बसायचे. तर तो निगेटिव्ह झोनमध्ये येतो, त्याच्यामुळे तिकडे बेडरूम नको. पश्चिम आणि वायव्य दिशेच्या मधली दिशा, पश्चिम वायव्य. ओके सर. आता आली वायव्य दिशा. वायव्य दिशा तुम्हाला सपोर्ट करते प्रत्येक कामासाठी. तर वायव्य दिशेला बेडरूम असलेला काही प्रॉब्लेम नाही, पण एक्झॅक्ट वायव्य पाहिजे, ते तुम्हाला सपोर्टच देणार. वायव्य सपोर्ट इन केस ऑफ सपोर्टिंग केस इन द केस बँक सपोर्ट झालं, तुम्हाला लोन पाहिजे, तुम्हाला पब्लिक सपोर्ट झालं. जसं पूर्व दिशा तर तुमची सोशल कनेक्शनची आहे, तर वायव्य तुमची त्या सोशल कनेक्शनला सपोर्ट करणारी आहे. जर वायव्य नसेल तर तुम्ही करताय तर असं होणार, कर भला और हो बुरा. म्हणजे तुम्ही भलं तर करताय समाजासाठी, लोकांसाठी, पण तुम्हाला जर त्याचा आउटपुट नाही भेटत तर तुमचा वायव्यमध्ये प्रॉब्लेम असणार. ओके. दिशेनुसार, वास्तूनुसार. ह्याच्या पुढे आलं उत्तर वायव्य. काय काम करतं, तर उत्तर वायव्यमध्ये एक पर्टिक्युलर एज नंतर मुलाची रूम नसावी, कारण की ते त्याला चंचल करू शकतं, ते त्याला पॉन ॲडिक्ट करू शकतं. की उत्तर वायव्य ही अट्रॅक्शनची झोन आहे, ही सेक्सी झोन आहे. तर इकडे लग्न झालेले नवीन कपल्स असतील त्यांनी 1-1.5 वर्ष 2 वर्ष झोपू शकतात. उत्तर वायव्य दिशा ही ऍडिक्शन लावू शकते, जसं पॉन वगैरे या गोष्टी त्यांचे. तर उत्तर आणि वायव्यच्या मधल्या जागी नको झोपायला पाहिजे, तिथे बेडरूम नको. तिथे बेडरूम लहान मुलांचा नको, किंवा एक ऍडल्ट मुलगा जो होतोय त्याचा नको. त्याचं लग्न झालेले असतील त्यांचा बेडरूम चांगला 2-3 वर्षासाठी. जसं ग्रंथात पण सांगितलेलं आहे की तिकडे लग्न झालेले जे असतील कपल किंवा जस्ट लग्न झालेलं आपण असं, तर तेव्हा 1-1.5 वर्ष आपल्याला चालू शकतो तो बेडरूम. तर अशा 16 दिशांचे बेडरूम आहेत जे तुमच्या लाईफवरती काम करतात आणि ते तुमच्या लाईफमध्ये जसे इम्पॅक्ट करतात. तर ह्याच्यातलं मी जसं सांगितलं की 2 दिशा ज्या सांगितल्या ज्या सगळ्यात बेस्ट, त्या म्हणजे दक्षिण आणि पश्चिम
आणि नैऋत्येला चालेल. बाकी ठिकाणी बेडरूम चालतो, नाही असं नाही, निगेटिव्ह झोन सोडून. पण ते तुमच्या लाईफमध्ये जे काही इफेक्ट होत असतं, जसं लठ्ठपणा झाला किंवा तुमची लग्न करायची इच्छा नाही आहे, जसं तुम्ही वायव्याचं विचार सपोर्ट इन द केस, म्हणजे वायव्य म्हणजे ज्यांचं लग्न ठरत नसेल किंवा ज्यांचं लग्न बोलतात ना की ठरतंय आणि तुटतंय, किंवा दोघांचं प्रेम आहे पण घरी पण समजले पण लग्नामध्ये काय ना काय अडथळा येतो, त्यांच्या वायव्यमध्ये त्या लेडीनी किंवा त्या जेंट्सनी वायव्यमध्ये झोपावं, जेणेकरून त्याला सपोर्ट भेटेल. ओके. वायव्य ज्याचं लग्न होत नाहीये त्याने वायव्य दिशेला झोपावं आणि किंवा लग्न जुळलंय पण प्रॉब्लेम्स एक्सटेंड होते. बरोबर.